ओम शांती. आज आहे 10/11/25. बाबा म्हणतात, गोड मुलांनो, तन मन धन अथवा मनसा वाचा कर्मना अशी सेवा करा जेणेकरून बाबांकडून 21 जन्माकरिता ऐवजा म्हणजे फळ मिळेल. परंतु सेवेमध्ये कधीही आपसामध्ये अनबनी मतभेद होता कामा नयेत. प्रश्न: ड्रामानुसार बाबा जी सेवा सांगत आहेत त्यामध्ये अजून जास्त तीव्रता आणण्याची विधी कोणती आहे? उत्तर: आपसामध्ये एकमत असावे. कधीही कोणत्याही प्रकारची खिटखिट नसावी. वितंडवाद नसावेत. जर वितंडवाद असतील तर सेवा कशी कराल? म्हणून आपसात मिळून संघटन बनवून सल्ला मसलत करा. एकमेकांचे मदतगार बना. बाबा तर मदतगार आहेतच, परंतु हिम्मते बच्चे मदते बाप याच्या अर्थाला यथार्थ समजून या महान कार्यामध्ये मदतगार बना. ओम शांती. गोड गोड मुले इथे आत्मिक बाबांकडे येतात रिफ्रेश होण्याकरिता. जेव्हा रिफ्रेश होऊन परत जाता तर जाऊन काहीतरी जरूर करून दाखवायचे आहे. प्रत्येक मुलाने सेवेचा पुरावा द्यायचा आहे. जसे काही मुले म्हणतात, आमची सेंटर उघडण्याची इच्छा आहे. खेड्यांमध्ये देखील सेवा करतात ना? तर मुलांना नेहमीच हाच विचार राहिला पाहिजे की आपण मनसा वाचा कर्मना तन मन धनाने अशी सेवा करावी जेणेकरून बाबांकडून भविष्य 21 जन्मांचा ऐवजा म्हणजे फळ मिळेल. हीच चिंता आहे. आपण काही सेवा करतो का? कोणाला ज्ञान देतो का? सारा दिवस हेच विचार आले पाहिजेत. आता बाबा मुलांना समजावून सांगत आहेत. प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये आले पाहिजे की आपल्याला बाबांचा परिचय द्यायचा आहे. मनुष्य तर काहीच जाणत नाही, बेसमज अज्ञानी आहेत. तुम्हा मुलांकरिता बाबांचा आदेश आहे, गोड गोड मुलांनो, तुम्ही स्वतःला आत्मा समजा. फक्त पंडित बनू नका. आपले देखील कल्याण करायचे आहे. आठवणीने सतोप्रधान बनायचे आहे. खूप पुरुषार्थ करायचा आहे, नाहीतर खूप पश्चाताप करावा लागेल. मुले म्हणतात, बाबा आम्ही घडी विसरून जातो. संकल्प येतात. बाबा म्हणतात, ते तर येणारच. तुम्हाला बाबांच्या आठवणीमध्ये राहून सतोप्रधान बनायचे आहे. आत्मा जी अपवित्र आहे तिला परमपिता परमात्म्याची आठवण करून पवित्र बनायचे आहे. बाबाच मुलांना डायरेक्शन देतात. माझ्या आज्ञाधारक मुलांनो, तुम्हाला आदेश देतो, माझी आठवण करा तर तुमची पापे नष्ट होतील. सर्वप्रथम हीच एक गोष्ट सांगा की निराकार शिवबाबा म्हणतात, माझी आठवण करा. मी पतित पावन आहे. माझ्या आठवणीनेच विकर्म विनाश होतील. दुसरा कोणताही उपाय नाही आणि ना कोणी सांगू शकणार. बाबा तुम्हा मुलांना येऊन आप समान बनवतात. जसा मी निराकार आहे, बाबा सांगत आहे की तुम्ही मुले जाणता आपल्याला मायेशी युद्ध करायचे आहे. गायले देखील जाते, मायेते हारे हार. तुम्ही खूप चांगल्या रीतीने सांगू शकता, परंतु आता शिकत आहात.
बाबा म्हणतात, 2 बहिणींचे युद्ध आपापसात होत असते. पटत नाही. खारे पाणी होतात. तुमचे आपापसामध्ये कोणतेही भांडण होता कामा नये. भांडणे होतील तर बाबा म्हणतील, हे काय सेवा करणार. बाबा म्हणतात, सर्वांचे एक मत झाले पाहिजे. बाबा एक आहेत, परंतु मदतगार मुलांशिवाय काम थोडेच करतील. तुम्ही सेंटर उघडता, बाबांचे मत घेता, मग बाबा म्हणतात, हिम्मते बच्चे मदते बाप. पहिले तर आपले मदतगार बनवा. बाबा आम्ही एवढे करतो, बाकीची मदत तुम्ही करा. हिम्मते मर्दा ह्याचा अर्थ देखील समजत नाही. पहिले तर मुलांची मदत पाहिजे. बाबांना तर वाटते ह्या ज्ञानामध्ये खूप आनंद झाला पाहिजे. एकच पिता टीचर गुरु मिळतात तर किती आनंद झाला पाहिजे ना. शिवबाबाच ज्ञानाचे सागर पतित पावन सर्वांचे सद्गती दाता आहेत. सर्वांचे पिता देखील ते एकच आहेत. बाबा प्रेमाचे सागर आहेत ना, तर तुम्ही देखील एकमेकांशी प्रेमाने वागले पाहिजे. एका बाबांशी सोबत योग ठेवा. बाबा म्हणतात, माझी आठवण करा तर तुमची विकारी दृष्टी नष्ट होईल. कर्मेंद्रियाद्वारे कोणतेही विकर्म करता कामा नये. मनसामध्ये वादळे जरूर येतील. हे खूप मोठे ध्येय आहे. बाबा म्हणतात, पहा, कर्मेंद्रिया धोका देत असतील तर सावध व्हा. जर उलट काम केलेत तर खलास. मेहनत केल्याशिवाय थोडेच काही होते. खूप मेहनत आहे. अच्छा, गोड गोड. खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्ही आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला, एकमेकांशी खूप प्रेमाने वागायचे आहे, परंतु भावा बहिणीशी योग ठेवायचा नाही. कर्मेंद्रियाद्वारे कोणतेही विकर्म करायचे नाही. दुसरा, एका ईश्वरीय मतावर चालून सतोप्रधान बनायचे आहे. मायेचे मत सोडून द्यायचे आहे. आपसामध्ये संघटन मजबूत करायचे आहे. एकमेकांचे मदतगार बनायचे आहे. आजचं वरदान, लक्ष अनुसार लक्ष याचा बॅलेन्स ठेवण्याच्या कलेद्वारे चढत्या कलेचा अनुभव करणारे बाप समान संपन्न भव. विस्तार. मुलांमध्ये विश्वकल्याणाची कामना देखील आहे, तर बाप समान बनण्याची श्रेष्ठ इच्छा देखील आहे. परंतु लक्ष अनुसार जी लक्षणे स्वतःला किंवा इतरांना दिसतात त्यामध्ये अंतर आहे. म्हणून बॅलन्स ठेवण्याची कला आता चढत्या कलेमध्ये धारण करून या अंतराला संपवा. संकल्प आहे, परंतु दृढता संपन्न संकल्प असावा. तेव्हा बाप समान संपन्न बनण्याचे वरदान प्राप्त होईल. आता जी स्वदर्शन आणि परदर्शन दोन्ही चक्रे फिरतात, व्यर्थ गोष्टींचे जे त्रिकालदर्शी बनता, यामध्ये परिवर्तन करून स्वचिंतन स्वदर्शन चक्रधारी बना. आजचं बोधवाक्य, आपल्या हर्षितमुख चेहऱ्याद्वारे सर्व प्राप्तींची अनुभूती करविणे हीच खरी सेवा आहे. आपल्या हर्षितमुख चेहऱ्याद्वारे सर्व प्राप्तींची अनुभूती करविणे हीच खरी
सेवा आहे. अच्छा. ओम शांती.